कोकण किनारपट्टी सलग दुसऱ्या दिवशी अजस्त्र लाटांचा तडाखा होताना पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरीतल्या मांडवी किनारी परिसरामध्ये आहोत। या मांडवी जेटीच्या जर परिसरामध्ये पाहिलं तर उंचच्या उंच लाटा या किनाऱ्यावरती आढळताना आपल्याला पाहायला मिळतात। आज दुसरा दिवस आहे आणि या लाटांचा तडाखा हा मांडवीच्या किनारपट्टी भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वेगवान वारा देखील या परिसरामध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे या ठिकाणी वाहत आहेत। समुद्र अक्षरशः खवळलेला आहे, उधाण आलेले आहे समुद्राला आणि या उधाणाचा तडाखा इथल्या मांडवी किनारी भागामध्ये बसताना पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टीच्या अनेक भागामध्ये हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते। काल आपण मिरा परिसरामध्ये होतो। मिरा परिसरामध्ये देखील अजस्त्र लाटांचा तडाखा हा मानवी वस्तीच्या दिशेने जात होता आणि अक्षरशः तिथे देखील लाटांचं तांडव पाहायला मिळत होतं आणि आज देखील तशीच काहीशी परिस्थिती या मांडवी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः लाटांचं तांडव या परिसरामध्ये उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 4 मीटरपेक्षा उंचच्या उंच लाटा या किनारपट्टी भागामध्ये उसळताना पाहायला मिळतात। आज देखील मोठी भरती आहे आणि या मोठ्या भरतीचा फटका देखील या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। या भरतीमुळं प्रशासनानं समुद्रकिनारचे नागरिक आहेत, जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। मच्छीमारांनी देखील समुद्रामध्ये जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी।